कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल भगत 16 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. कुडाळमधील लक्ष्मीनारायण मंदिरात त्यांचा लग्न सोहळा थाटात पार पडला. साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतचे सगळे कार्यक्रम अगदी दणक्यात झाले. अंकिता आणि कुणालने प्रत्येक लुककडे, प्रत्येक गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं होतं. दरम्यान अंकिताचे चाहते त्यांना शुभेच्छा तर देत आहेत, पण काही प्रेक्षकांना प्रश्न पडलाय, तो म्हणजे सूरज चव्हाण बद्दल. सूरजला लग्नाला बोलवलं नाही का, असा प्रश्न काहींनी अंकिताला विचारलाय. खरं तर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अंकिता आणि सूरजची गट्टी जमली होती. अनेक गोष्टी अंकिता सूरजला शिकवताना दिसली. तसंच बिग बॉस मराठीचा विजेता झाल्यावर सूरजला भेटायला अंकिता आणि कुणाल त्याच्या गावी सुद्धा गेले होते. म्हणूनच काय सूरज सुद्धा लग्नाला येईल असं प्रेक्षकांना वाटलं होतं. तर सूरज सध्या झापूक झुपूक या चित्रपटाचं शूट करतोय. हे त्याच्या गैरहजेरीचं कारण असावं असा अंदाज आहे. दरम्यान अंकिताच्या लग्नाला बिग बॉस मधील तिच्या काही मित्रांनी आवर्जून हजेरी लावली होती. पुरुषोत्तम दादा पाटील, धनंजय पवार, निखिल दामले, पॅडी कांबळे लग्नाला आले होते. तर योगिता चव्हाणचा नवरा म्हणजेच अभिनेता सौरभ चौगुले सुद्धा लग्नाला आला होता. अंकिता आणि कुणालचा हा संपूर्ण लग्न सोहळा तुम्ही राजश्री मराठी शोबसवर पाहू शकता. तुम्हाला किती आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. अंकिता आणि कुणालचा लग्न सोहळा तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.